वैष्णवी। तर कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी पण। आणि आता तर मी खूप आनंदी आहे कारण आमच्या पप्पांनी शेतातून कणस आणलेत। कशाला? भाजून खायला। आणि ते पण मी आता चुलीवरती भाजणार आहे। कणस खायला मला आवडतातच, पण चुलीवर भाजलेली कणस एकच नंबर लागतात, बरोबर ना? मग चला आता आपण निर्दुक चूल आहे आमची, त्याच्यावरती कणस भाजायला सुरुवात करूया। तर आता इथे चूल पेटवली आहे आणि मी इकडे कणस सोलते। त्यावेळेसची कणस तुम्हाला छोटी दिसत असतील, याच्या मागचं रिझन म्हणजे कारण जर सांगायचं झालं ना, तर आम्ही मका पेरली आणि थोड्या दिवसात पाऊस सुरू झाला आणि तो काय थांबायचं नावच घेईना। मग त्याच्यामुळे जास्त पाणी झालं ना मकाला, आणि त्यामुळे ही अशी कणस छोटी छोटी आली। नाहीतर गेल्या वेळेस छान आली मका मोठी मोठी कणस। चुलीवरचं काही असो, मग ते चहा असो, चहा तर ना खूप छान लागतो चुलीवरचा, किंवा चुलीवरच्या भाकरी, गॅसवरच्या पेक्षा ना चुलीवरच्या भाकरी एकच नंबर, बरोबर की नाही? कुणाला आवडतं चुलीवरचे जेवण? कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि हा, शेतात गेल्यावर जर मकाचे कणस असतील तर कोण कोण ह्याच्या वेण्या घालायचं कणसाच्या? मी तर नक्कीच घालत होते। हे पाहू शकतो, हे असं असतं, ह्याची मी वेणी घालायची, वेगवेगळ्या हेअरस्टाईल करायची लहानपणी, करसो तेवढा सुरुवात। मग मी आता एक चिमटा घेतलाय, चिमटाच म्हणते त्याला कारण हाताला पोळून नाही ना। मी असं छान असं कोणीच चुलीमध्ये लवकरच भाजणार आहे। भाजताना ते फटफट करत, जसं लाईट दिवाळीत, हो मम्मी दिवाळीत फटाकड्या वाजतात तसं। कुणाला आवडतात भाजलेलं कणीस खायला, उकडलेलं कणीस? चिवडा तर किती छान लागतो ना। ताई काय करते? आई कणस भाजते, चल खायला ये लवकर, भाजतच आले। हा, समथिंग मोर मला तर असं वाटतं दिवाळीला फटाकड्याच वाजते ते पॉपकॉर्न सारखं। कधी मी पडत असते तर कधी मला लागून घेत असते, आणि आता कणीस पडलं सारखं धडपड ना। फायनली कणीस भाजलेला आहे, यावून खायला। चला आता राहिलेली कणस आपण भाजून घेऊया। फायनली मी सोललेली सगळी कणसे भाजून घेतली आणि इट्स डन। छान अशी कणसे भाजून झाली होती, त्याचबरोबर माझा हात पण इथे ब्लॅक झाला होता। इकडे मी कणस भाजत होते तवरच मम्मीने बेसन बनवलं, आणि ते झाल्यानंतर छान अशा चुलीवरती भाकरी थापल्या आणि फायनल ताट तयार आहे। सुरुवातीला कारल्याची चटणी, बेसन म्हणजेच पिठलं पण म्हणतात, गवारीची शेंग आणि हे भाजलेलं कणीस, त्याचसोबत चुलीवरची छान अशी भाकरी, आणि ताट तयार आहे, जेवणाचं ताट। तर या जेवायला। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। हां, खूप खूप धन्यवाद।